मीनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे दह्याची कढी। त्यासाठी लागणारे साहित्य थोडेसे सुके खोबरे, थोडं जिरं, अर्धा टीस्पून जिरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि 1 वाटी दही। आणि हे आहे बेसन जे आपण दह्यामध्ये पकोडेसाठी वापरणार आहोत। आपण हे सर्व एकत्र मिक्सरला वाटून घेऊया आणि नंतर कढीला फोडणी देऊया। आता फोडणी देऊया। तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी। मोहरी चांगली तडकली पाहिजे। नंतर घालूया कढीपत्ता। फोडणी चांगली बसली पाहिजे तरच कढीचा टेस्ट चांगला येईल। आणि फोडणी घातल्यानंतर लगेचच झाकून ठेवायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया। आता याच्यामध्ये आपण हवे तेवढं पाणी घालूया। तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता। कोणाला घट्ट आवडते तर कोणाला पातळ आवडते, त्या हिशोबाने पाणी घालूया। आता कढीला चांगली उकळी येऊ देऊया आणि मग मीठ घालूया चवीप्रमाणे। हे बेसन पीठ आपण तयार केलेलं आहे जे पकोड्यासाठी यूज करणार आहोत। याच्यामध्ये घातलं आहे बेसन, थोडं मीठ, थोडं हळद आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा। आता आपण हे तळून घेऊया। चमच्याच्या मदतीने थोडे थोडे मिश्रण तेलामध्ये सोडूया। जर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने जमत नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता। मंद आचेवर सगळे भजी टाकून घेऊया आणि नंतर हे हलकेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि नंतर आपण हे कढीमध्ये घालून घेऊया। कमी गॅसवरतीच हे भजी तळून घ्यायचे। एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण पलटूया। दोन्ही बाजूंनी हलके ब्राऊन होईपर्यंत यांना आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता कसे हलकेसे ब्राउनिश झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। भजी कढीमध्ये सोडूया आणि कढीला चांगली उकळी येईपर्यंत एक 5 ते 10 मिनिटं त्याला उकळी येऊ देऊया। त्यानंतर तयार आहे आपली दह्याची कढी। तर बघू शकता तुम्ही आपली कढी पकोडा तयार आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती। थँक्यू।